आज आपण या ठिकाणी बघणार आहे सब्जेक्ट आपला मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि टॉपिक आहे की OT ऑपरेशन थिएटरमध्ये कोणते हजार्ड्स असतात जे की OT हजार्ड्स म्हणून ओळखले जातात. सो आता हा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट पण आहे आणि एक्झामला पण विचारू शकतात. सो OT हजार्ड्स म्हणजे काय की इंट्रोडक्शनमध्ये आपण बघणार आहेत आपल्याला हा क्वेश्चन एक्सप्लेन कसा करायचा आहे. तर ज्यावेळेला OT हजार्ड्स फक्त क्वेश्चन आला सो आपण त्याला कसं इंग्लिश करू शकतो, कसं आपण त्याला एक्सप्लेन करू शकतो, यासाठी हे लेक्चर आपण घेतोय. द ऑपरेटिंग रूम इज अ हाय रिस्क एरिया. ओके, जो पण आपला OT रूम असते ती हाय रिस्क एरियामध्येच इन्क्लुडिंग असते, कारण त्या ठिकाणी आपलं जे क्लॉटिंग पॅटर्न पण डिफरंट असतो. ओके, आणि ऑल प्रोसिजर त्या ठिकाणी डिफरंट असते. अवेअरनेस ऑफ हजार्ड्स हेल्प इन प्रिव्हेंटिंग इंजुरीज. जे आपण का हजार्ड्सपासून अवेअर राहिलं पाहिजे, कारण की आपल्याला प्रिव्हेंट करायचे काही इंजुरीज असेल, इन्फेक्शन असेल किंवा काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात एखाद्या वेळेस इन केसेस. तर त्यासाठी आपण OT हजार्ड्ससाठी अवेअरनेस क्रिएट करतो. त्यामध्ये बघा टेम्परेचर अँड ह्युमिडिटी इन OT. आता टेम्परेचर कोणत्या टाईपमध्ये राहतो की 80 डिग्री सेल्सिअस टू 21 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण टेम्परेचर ठेवतो. ओके, एअर कंडिशनिंग म्हणजे की का सेंट्रल AC त्या ठिकाणी अटॅच असतात जे की टेम्परेचर मेंटेन ठेवतात. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे का 50% टू 55% ह्युमिडिटी आपण त्या ठिकाणी ठेवतो. मेंटेन दिस प्रिव्हेंट्स हायपोथर्मिया अँड इन्शुरिंग पेशंट सेफ्टी. ओके, पेशंटला आपण हायपोथर्मियामध्ये पण जाऊ द्यायचं नाही. इन केस जास्तच जर का कोल्डनेस त्या ठिकाणी असेल किंवा जास्त जर का टेम्परेचर कमी असेल तर पेशंट हायपोथर्मियामध्ये सुद्धा जाऊ शकतो. सो आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे हायपोथर्मियापासून त्याला जाण्यासाठी. क्लासिफिकेशन्स ऑफ OT हजार्ड्स म्हणजे आपण काय बघणार आहे की हजार्ड्स इन OT आर क्लासिफाईड इंटू फिजिकल हजार्ड्स, ॲक्सिडेंटल हजार्ड्स, रेडिएशन हजार्ड्स, केमिकल हजार्ड्स, बायोलॉजिकल, फायर, अदर एन्व्हायरमेंटल, कॅटास्ट्रोफिक इव्हेंट्स, इंजुरीज अँड एमर्जन्सी अँड डिझास्टर प्रिपेअरनेस. हे या टाईपचे हजार्ड्स असतात जे की मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर टाईप्स ऑफ OT हजार्ड्स म्हणजे काय, फिजिकल हजार्ड्स म्हणजे काय की पुअर लाईटनिंग असल्यामुळे काय होऊ शकतं, फॉलन डाऊन होऊ शकतो, आपण पडू शकतो खाली. जास्त जर का नॉईस असेल OTमध्ये तर काय होऊ शकतो, फिजिकल हजार्ड्स म्हणजे काय त्या ठिकाणी हिअरिंग डिफिकल्टी होऊ शकते. एक्स्ट्रीम टेम्परेचर असेल तर काय होऊ शकतो, स्किन डॅमेज होऊ शकते. स्लिपरी फ्लोअर्स असेल की म्हणजे काय स्लिप होऊ शकणारे असे फ्लोअर असेल तर आपण त्या ठिकाणी पडू शकतो. क्लटर एरिया असेल तर कट होऊ शकतो आपल्याला. अनकम्फर्टेबल पोझिशनिंग असेल सो आपण त्या ठिकाणी आपल्याला इंजुरी सुद्धा होऊ शकते किंवा आपलं त्या ठिकाणी पेन सुद्धा होऊ शकतो आपल्याला. ओके, त्यानंतर ॲक्सिडेंटल हजार्ड्स. ॲक्सिडेंटल हजार्ड्स म्हणजे काय की कोणते हजार्ड्स असे असतात जे की ॲक्सिडेंटलमध्ये इन्क्लुडिंग असतात, जसे की फॉल होणे म्हणजे पडणे, कट लागणं, बर्न होणे, इलेक्ट्रिक शॉक लागणे, इक्विपमेंट फेल्युअर म्हणजे की इक्विपमेंट फेल होऊन आपल्याच बॉडीला इंजुरी झाली, इंडस्ट्रिक इंजुरी असेल. ओके, अदर्स इंजुरी असेल, कोणत्या पण इंजुरी असतात ज्या की ॲक्सिडेंटल हजार्ड्समध्ये इन्क्लुडिंग आहेत. रेडिएशन हजार्ड्स म्हणजे काय, एक्सपोजर टू एक्सरे. ज्यावेळेला आपण एक्सरे काढत असेल OTमध्ये एक्सरे शूट करत असेल सो त्यामध्ये आपण काय लीड ॲप्रॉन घातलं पाहिजे. सो त्या ठिकाणी सुद्धा आपण एक्सपोजर करतो एक्सरेपासून. प्रोटेक्ट विथ लीड ॲप्रॉन असतात जे की आपण प्रोटेक्शन त्यापासून आपल्याला भेटतं. त्यानंतर थायरॉइड शीड असेल, डोझिमीटर असेल जे की ते आपण यूज करतो. केमिकल हजार्ड्समध्ये काय, एक्सपोजर टू डिसइन्फेक्टर, जे डिसइन्फेक्टर असतात त्यापासून आपण एक्सपोजर करायचं आहे. त्यानंतर स्टेरिलाइट करायचं आहे. ॲनास्टॅटिक गॅसेस जे असतात त्या ठिकाणापासून आपण त्याला प्रिव्हेंट करायचं आहे. कॅन कॉज ऑफ इरिटेशन होऊ शकतो, बर्न होऊ शकते किंवा पॉइझनिंग होऊ शकते केमिकल हजार्ड्समुळे. बायोलॉजिकल हजार्ड्स म्हणजे काय असेल, जसं की ब्लड असेल किंवा ब्लडी फ्लूइड असेल. सो समटाईम्स आपल्याला रिस्क इन्फेक्शनसुद्धा होऊ शकते, रिस्क ऑफ इन्फेक्शन किंवा HIV असेल, HBV असेल, SCV असेल, TB असेल एक्सेट्रा. यामध्ये आपण काय करायला पाहिजे, यूज करायला पाहिजे PPE किट आणि स्टँडर्ड जे प्रिकॉशन असतात ते आपण त्या ठिकाणी फॉलो केले तर आपल्याला बायोलॉजिकल हजार्ड्सपासून आपण प्रिव्हेंट करू शकतो. एन्व्हायरमेंटल हजार्ड्स म्हणजे काय की हीट असेल, जास्त स्ट्रेस असेल, स्ट्रेस असेल किंवा कोल्ड स्ट्रेस असेल किंवा इनॲडिक्वेट लाईटिंग किंवा व्हेंटिलेशन असेल OTमध्ये तर त्यामुळे एन्व्हायरमेंटल हजार्ड्स आपल्यावरती अफेक्ट करू शकतात OTमध्ये. आता त्यानंतर आहे फायर हजार्ड्स. फायर हजार्ड्स म्हणजे काय, यूज ऑफ इलेक्ट्रोकॉटरी. जे पण इलेक्ट्रोकॉटरी असतील त्यामुळे काय फायर होऊ शकतो, एखाद्या वेळेस बर्न जास्त होऊ शकतो पर्सनला सुद्धा आणि आपल्याला सुद्धा. त्यानंतर ऑर्गन ऑक्सिजन
ऑक्सिजनमुळे सुद्धा फायर होऊ शकतो, ॲनास्टेटिक गॅसेसमुळे सुद्धा फायर लागू शकतो. फॉल्टी इलेक्ट्रिक इक्विपमेंट असेल तर त्यामुळे सुद्धा फायरचे हॅझार्डचे चान्सेस जास्त. इम्प्रॉपर स्टोरेज ऑर त्या ठिकाणी इम्प्रॉपर स्टोरेज असेल ऑफ फ्लेमेबल मटेरियल जे असतात त्यामध्ये तर फायर हॅझार्डचे चान्सेस जास्त आहे. अदर हॅझार्ड्स कोणते कोणते जसे की इक्विपमेंट माल फंक्शन असेल, इम्प्रॉपर स्टेरिलायझेशन असेल, ह्युमर एरर असेल तर या टाईपमध्ये. एन्व्हायरमेंटल हॅझार्ड्स लाईक कोणते कोणते पुअर व्हेंटिलेशन असेल, वेस्ट डिस्पोजेबल असेल, वॉटर अँड एअर पोल्युशन असेल तर एन्व्हायरमेंटल हॅझार्ड्स सुद्धा त्या ठिकाणी अफेक्ट करतात. कॅटास्ट्रॉफिक इव्हेंट म्हणजे काय की अर्थक्वेक असेल, फ्लूड्स असेल, फायर असेल, मास कॉजॅलिटी असेल किंवा सिच्युएशन ऑफ पॉवर फेल्युअर असेल तर त्यामध्ये कॅटास्ट्रॉफिक इव्हेंट आपण असं इन्क्लुडिंग करतो. इंजुरीज म्हणजे काय होणार, तो पेशंट असेल तर ड्यू टू पोझिशनिंग असेल, ड्रग्स असेल, इक्विपमेंटपासून इंजुरी होऊ शकते. तो स्टाफला काय होऊ शकतो, शार्प इन्स्ट्रुमेंट असेल, स्लिप असेल, बर्न असेल त्यामुळे होऊ शकतो. एमर्जन्सी अँड डिझास्टर प्रिपेअरनेसमध्ये आपण काय करतो की एमर्जन्सी प्रोटोकॉल्स आणि ड्रिल ते फॉलो करतो. आपल्या हॉस्पिटलमध्ये असेल किंवा अदर्स हेल्थकेअर सेक्टरमध्ये असेल. फायर सेफ्टी असेल, इव्हॅक्युएशन प्लॅन असेल, क्रॅश कार्ड असेल तर ते आपण एमर्जन्सी सेफ्टीसाठी ठेवतो. टीम कोऑर्डिनेशन असेल तर ते आपण त्या ठिकाणी ठेवतो, कारण की टीम कोऑर्डिनेट असल्यामुळं की जे पण एखादं डिझास्टर झालं तर आपण त्या ठिकाणी त्याला हँडल करू शकतो. ओके, आता की पॉईंट काय रिमेंबर करण्यासाठी की ओटीला आपण काय फॉलो स्टँडर्ड प्रिकॉशन्स केले पाहिजे. ओटीमध्ये ओटीला आपण क्लीन ठेवलं पाहिजे, वेल अँड वेल व्हेंटिलेटेड ठेवलं पाहिजे. यूज ऑफ पीपी किट आपण केले पाहिजे ॲज पर पेशंटच्या कंडिशन आणि सेफ्टी डिव्हायसेसवरून. चेक इक्विपमेंट असेल बिफोर यूज आपण ती चेक करायची आणि मग त्याला आपण यूज करायचं. रिपोर्ट ऑफ हॅझार्ड्स इमिडिएटली. जर एखादा हॅझार्ड्स आपल्याला लॅबपैकी फिजिकल असेल, कोणता पण एखादा हॅझार्ड झाला असेल तर त्याला आपण रिपोर्ट करायचं इमिडिएटली आणि प्रिपेअर करायचं फॉर एनी एमर्जन्सी केसेसमध्ये जर का झालं असतं. नर्सिंगची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते की मेंटेन ठेवायचं सेफ आणि स्टेराईल एन्व्हायरमेंट आपल्याला त्या ठिकाणी. आयडेंटिफाय करायचं रिपोर्ट्स आणि हॅझार्ड्सबद्दल. एज्युकेट करायचं पेशंटला आणि टीम मेंबरला रिगार्डिंग टू हॅझार्ड्सबद्दल. असिस्ट करायचं इन एमर्जन्सी प्रिपेअरनेसमध्ये आणि इन्शुअर द पेशंट अँड स्टाफ सेफ्टी आपण त्या ठिकाणी ठेवायची. एक्झाम टिप म्हणजे काय, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कसे आन्सर आहे म्हणजे क्वेश्चन करायचे की लर्न द 12 टाईप ऑफ ओटी हॅझार्ड्स. 12 टाईप ऑफ तुम्हाला ओटी हॅझार्ड्स विचारतील आणि त्या ठिकाणी फोकस करायला होतील तुमचे प्रिव्हेन्शन्स नर्सिंग रोल असतील ते त्या ठिकाणी. मेक फ्लोचार्ट्स आणि निमोनिक्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मी या ठिकाणी खाली लिहिलेले आहेत आणि रिव्हिजन रेग्युलरली आपल्याला त्या ठिकाणी करायची ज्यावेळेला आपली एक्झाम येणार त्यावेळेला. निमोनिकमध्ये काय आहे की पार्क बी फॉयसी. ओके, पार्क बी फॉयसी म्हणजे काय, फिजिकल असेल ई फॉर फिजिकल, ए फॉर द ॲक्सिडेंटल, आर फॉर द रेडिएशन्स, सी फॉर द केमिकल, बी फॉर द बायोलॉजिकल, एफ फॉर द फायर, ओ फॉर द अदर्स, ई फॉर द एन्व्हायरमेंटल, सी फॉर द कॅटास्ट्रॉफिक, आय फॉर द इंजुरीज आणि ई फॉर द एमर्जन्सी. सो आपले हे ओटी हॅझार्ड्स आहे जे की या ठिकाणी मी तुम्हाला लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं. प्रॉपरली तुम्ही या ठिकाणी लेक्चर बघा, तुमचे नोट्स काढा आणि एक्झामसाठी तुम्हाला हे हेल्प होईल. ओके, थँक्यू सो मच.